महाराष्ट्रातल्या जनतेला माझा छत्रपती शिवरायांचा मानाचा मुजरा. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा ही आपण अभिमानानं संपूर्ण देशाला जगाला सांगत असतो. कारण महाराष्ट्रानं ज्या पद्धतीनं राजकीय सामाजिक प्रगती उन्नती केलेली आहे, प्रगती खरंच वाखाणण्याजोगी आहे. कारण ही प्रगती करत असताना ज्यावेळी महाराष्ट्रावरती शासन झाले किंवा राजकीय पुढारी झाले, त्यांनी कायमच समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केला. सर्व समाजाला एकत्र ठेवण्याची कसोशीनं प्रयत्न केला आणि याचं सगळं फलित म्हणजे आपण भारत देशामध्ये एक नंबरला महाराष्ट्र राज्याची आज ओळख आहे. परंतु ही ओळख सध्या कुठंतरी हरवते की काय अशी मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय मंडळींचं तोल सुटलेला आहे, हा तोल संबंध महाराष्ट्राला मान शर्मेनं खाली घालवायला लावेल अशा पद्धतीनं सुटलेला आहे. यामध्ये खरं प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीची जेव्हापासून सत्ता देशामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आलेली आहे, तेव्हापासून भारतीय जनता पार्टीनं ही सत्ता मिळवण्यासाठी, पाशवी बहुमत मिळवण्यासाठी जमेल त्या मार्गानं कोणत्याही थराला जाऊन आपली सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेला आहे. त्यामध्ये गुंड पुंड नेते व्यावसायिक कुणाला त्यांनी सोडलेलं नाही. त्यामध्ये सर्वांना ते सामावून घेत आहेत आणि पार्टी विथ डिफरन्स म्हणून जी त्यांनी स्वतःची ओळख पूर्वीपासून सांगत होते, ती खरंच आता पार्टी विथ डिफरन्स अशी झालेली आहे. कारण आपण पाहतोय की नुकतंच गोपीचंद पडळकर जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, हे ज्या पद्धतीनं आपलं वक्तव्य करत आहेत, हे वक्तव्य आपण नेहमीच ऐकून स्तब्ध होतोय. कारण महाराष्ट्रामध्ये जे मोठे नेते झाले त्यामध्ये शरद पवार असतील, यांच्यावर देखील त्यांनी जेव्हा जमेल तेव्हा टोकाच्या भाषेमध्ये एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हेच नुकतं आपण पाहिलं की महाराष्ट्राचे जे सुसंस्कृत नेते म्हणून जयंत पाटील ओळखले जातात, त्या जयंत पाटलांवर सुद्धा टीका करताना त्यांनी त्यांचे